हॅलो एव्हरीवन. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटलं मसाला दूध बनवण्याच्या ऐवजी खीरच बनवावी, कारण आज आहे ना खाली सोसायटीमध्ये आमच्या स्नेहभोजन आहे, तर मी जाणार आहे. तर म्हटलं घरच्या देवांसाठी काहीतरी नैवेद्य असावा, तर मसाला दूधच्या ऐवजी खीरच बनवली. आणि मी थोडेसे बासमती राईस भिजत ठेवले होते, त्यामध्ये काजू बदाम आणि थोडंसं केशर आणि इलायची असं सगळं मिक्स करून छान मिक्सरला वाटून घेतलं आणि आटवलेल्या दूधमध्ये ते ॲड केलं. आता थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरती साखर घालणार आहे. मला खूप कमी गोड लागतं, सो साखर आणि 1 चमचा गाईचं तूप असं सगळं मिक्स करून हे बऱ्यापैकी आटवून घ्यायचं आहे. आणि झाली आहे खीर रेडी. आता मी सगळ्यात आधी नैवेद्य दाखवते देवाला, आणि इथे मी पाणी आणि खीर असं नैवेद्य देवाला दाखवणार आहे. लहानपणीच्या तर बऱ्याच आठवणी आहेत कोजागिरी पौर्णिमेच्या. आम्ही तिघं बहीण भाऊ खूप मजा करायचो आणि माझ्या मावशीचा मुलगा, माझा मावस भाऊ, तोही असायचा. तर असं आम्ही चौघांची आमची गट्टी, आणि कोजागिरी पौर्णिमा असेल की आमचा छान असा मेन्यू असायचा. खायचं आणि दूध प्यायचं, मज्जा करायचो. आठवले दिवस की खूप छान वाटतं. हा जेव्हा फेस्टिवल सीझन असतो ना दिवाळीच्या दरम्यानचा, त्यावेळेस माझे मिस्टर नसतातच घरी, ते शिपवर कामाला आहेत. तर अजूनपर्यंत आम्ही एकही दिवाळीसोबत सेलिब्रेट केली नाही, आणि दिवाळीच्या आजूबाजूचे सणही आम्ही सेलिब्रेट केलेले नाही आहेत. 1 वर्ष आम्ही लंडनला सोबत होतो, तेव्हा दिवाळी होती, बट तिथे वाईबच नव्हती दिवाळीची. चला तर मग खूप छान सेलिब्रेशन झालं. आता आपण पुन्हा भेटूया उद्या.